Brought to you by NBC Bearing. काही निधी लागणार आहे. मला आता तळेगाव ते चाकण पुढे शिक्रापूर, तर पहिल्या टप्प्यामध्ये मी तळेगाव ते चाकण हा रस्ता हा साधारण ठरवलेला आहे आणि त्या प्रकारे ताबडतोब टेंडर काढून त्यामध्ये काय होणार आहे, पुढे सिलसिला आता नाही केला तर त्याच्यावर एलिव्हेटर रोड केला जाणार आहे आणि ते काम सुरू झाल्यानंतर पुन्हा ट्रॅफिकचा प्रश्न होईल. परंतु राजूकरांनो शेतकऱ्यांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं एवढं करून आपल्या पिंपरी चिंचवडवरून आपल्या एमआयडीसी मध्ये येताना 2 फ्लायओव्हर करायच्या बद्दलच्या सूचना आणि या रोडला पर्यायी काही रस्ते मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत. त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचं लगेच काही ते होणार नाही, पण काही दिवसात तुम्हाला ह्याच्यातनं मार्ग निघालेला दिसेल. एमआयडीसीतले खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही कामं होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली. पूर्वीचा आपला खेडचा परिसर, राजगुरुनगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री, मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात. त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे, जायकाचे पैसे आणता येतात, आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो. या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल. कदाचित काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही, परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात. मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती, नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यात मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली, तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला, जिल्हा झाला पालघर, पण वसई विरार महानगरपालिका झाली. 6-7 महानगरपालिका झाल्या. तसं आपल्या जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर वर वाघवस्ती, लोणी काळभोर, वाघोली, मांजरी, दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावी लागेल. फुरसुंगी, उरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका. आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिंपरी चिंचवडमधनं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला हिंजवडी आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल. साधारण महानगरपालिका करण्याच्या करता 5 लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली. मी आता इथला चाकणचा डीपी प्लॅन पण असीम कुमार गुप्ताकडे आलेला आहे, त्याला म्हणलं की तुम्ही मंजुरी द्या, मी एकनाथराव शिंदे साहेबांची मदत घेतो. अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी पण आता येणार आहेत आणि ते मी आणि एकनाथराव असं आम्ही सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्वाचा जिल्हा देखील कुठं मागं राहू नये, त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले. आता तुमच्याशी बोलून मला जाता जाता त्या मीटिंग झाली असं दाखवून तिथं सूचना करायच्या, तर नंतर सीएम साहेब पण येणार आहेत. मला एका गोष्टीचं समाधान आहे
मी हनुमंतराव कड आणि नंदाताईंचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या बापदाद्यांनी ठेवलेली जमीन, तसं बघितलं तर आमच्या हनुमंतरावांना म्हणजे त्यांचे वडील अनंतराव, त्यांना 4-5 भाऊ होते. त्यांना प्रत्येकाला ह्याच्यातली थोडी जमीन मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे 13 गुंठे जमीन हे आमच्या हनुमंतराव आणि त्या परिवाराला मिळाली. त्याच्यातून काळानुरूप आपण जरी शेती वाढी करत असलो तरी आपल्या पुढच्या पिढीच्या करता काही नवीन व्यवसायामध्ये आपण पडलं पाहिजे. कुठलाही व्यवसाय कुणाची मक्तेदारी नाहीये. त्याच्यामुळं आज K9 फॅमिली रेस्टॉरंट मी वर जाऊन त्याचे सूट बघितले, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी हॉल केलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये इतर रूम पण चांगल्या केलेल्या आहे. जेवढं काही चांगल्यातली चांगली सुविधा देता येईल ती देण्याचा प्रयत्न पंचतारांकित MIDC म्हणून इकडच्या MIDCला आता जरा बोललं जातं आणि त्याच्यामध्ये रूम पाहिजे होत्या, फॅमिली सेक्शन पाहिजे होता, बँक्वेट हॉल पाहिजे होता, कॉन्फरन्स हॉल पाहिजे होता आणि या सगळ्याचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केला आणि ह्या परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारी K9 फॅमिली रेस्टॉरंट अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी इथं उभं केलेलं आहे. ह्या K9 ह्या फॅमिली रेस्टॉरंटचं कड परिवाराच्या आमच्या हनुमंतराव कड आणि त्यांच्या सर्व परिवाराचं हे K9 फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आजपासून हे हॉटेल आपला चाकणचा परिसर असेल, कडवस्ती असेल, खराबवाडी असेल, ह्या भागातील ज्यांना जेवायचं आहे, ज्यांना आपण खवय्या म्हणतो, अशांच्या करता ते सेवेमध्ये रुजू होणार आहे. दर्जा चांगला जेवणाचा ठेवण्याचा हनुमंतराव आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचा मानस आहे. हे सगळं करत असताना आपण मला दिलीपरावांनी पण सांगितलेलं होतं आणि हनुमंतरावांचा पण निरोप होता, मार्केट कमिटीमध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी राजकारण हे एक सामाजिक काम आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे, परंतु त्याच्यातनं आपलाही प्रपंच चांगला चालवला पाहिजे, आपल्याही मुलाबाळांचं, आपल्याही पुढच्या पिढीचं आपण त्याच्यातून कल्याण केलं पाहिजे. हाच विचार करून आमच्या कड परिवाराने हा एक चांगला निर्णय घेतला. त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या हनुमंतराव कड, मंदाताई कड आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या त्यांच्या मातोश्री, त्यांचे बंधू सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. हनुमंतराव कड हे अनेक वर्षापासून जसं राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात तसं सहकार, शिक्षण या क्षेत्रामध्ये देखील ते काम करतात आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे. त्यांनी त्यांच्या मालकांच्या बरोबरीनं त्यांच्या स्टाफच्या कष्टातून, सेवेतून, वागण्यातून ते मोठे झाले. K9 फॅमिली रेस्टॉरंटचा स्टाफही रेस्टॉरंट मोठं करण्याच्या करता संपूर्ण योगदान देईल अशा प्रकारची खात्री मी या निमित्तानं करतो. कुठलंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा फूड आउटलेट सुरू करताना स्वच्छता, त्या ठिकाणचा जेवणाचा किंवा फूडचा दर्जा आणि सौजन्यशीलता महत्वाची असते. आपल्या K9 फॅमिली रेस्टॉरंटमध्ये देखील इथली स्वच्छता, इथल्या खाद्यपदार्थांची चव आणि एकंदरीत बाकीचा दर्जा या बळावर हे K9 फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल हा व्यवसाय लोकप्रिय होईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.